सकाळी 3 वाजल्यापासून आपण सकाळी कार्यक्रम 10 ते 12 घंटे. 10ला कीर्तन सुरू होईल आणि नंतर मग पुढच्या मंदिरामध्ये इथून पालखी निघेल. ती पालखी त्या मंदिरामध्ये नंतर मग तिथे आरती वगैरे असेल तर नंतर मग तिथून लोक सगळे बाहेर हो थोडं काढून सर ही शिळा ह्याच्यावर 13 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं. येत्या 5 तारखेला विजेचा आपला सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाकडून पोलीस विभागाकडून जे आहे ती पूर्वतयारी जी आहे ती झालेली आहे. त्या अनुषंगाने सगळ्या विभागाच्या ज्या समन्वय बैठका आहेत त्या देखील पार पडलेल्या आहेत. पोलिसांकडून सांगायचं म्हटलं तर ट्रॅफिकचा व्यवस्था असेल त्याचप्रमाणे संपूर्ण बंदोबस्ताचं जे नियोजन असेल ते देखील झालेलं आहे. आज या ठिकाणी आमचे वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड सर त्याचप्रमाणे बसवराज तेली सर हे देखील या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्याकरता आलेले आहे. संस्थांसोबतचे संस्थान त्याचप्रमाणे सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस यांच्या सगळ्या बैठकांची आमची बैठका झाल्या असून पूर्वतयारी जी आहे ती आता सध्या सुरू आहे आणि निश्चितच सगळ्यांच्या सहकार्याने आपण नागरिकांची व्यवस्था योग्य प्रकारे करू आणि हा सोहळा जो आहे तो चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मी आशा व्यक्त करते. आम्ही संबंधित विभाग जे आहे त्यांना छोट्या बसेस ठेवण्यात येतील का याबाबतसुद्धा विचारविनिमय सुरू आहे. त्यांना विनंती केलेली आहे. त्यांच्या उपलब्धतेनुसार जर तशा छोट्या बसेस जर मिळाल्या तर ते आपल्याला सोयीस्कर असेल त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.